नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आहे स्वप्ना आणि आज एक खूप दुःखद असा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण अनुभव जर सांगितला गेले तरच पुढचा माणूस त्या अनुभवातून काहीतरी शिकतो किंवा काही जण त्यातनं जात असतील, त्या परिस्थितीतून जात असतील तर त्यांनाही एक नवीन मार्ग मिळतो. तर ही गोष्ट आहे जवळपास 1 वर्षापूर्वीची आणि ज्यावेळेस अकस्मात म्हणजे माझे पती ऐन 35मध्ये जेव्हा मला असा वियोग त्यांचा आला, म्हणजे त्यांचं ब्रेन स्ट्रोकनी निधन झालं आणि त्यावेळेस अतिशय म्हणजे काय परिस्थिती होती ना, काही सांगू शकत नाही. मुलगा अगदी छोटा दुसरीत जात होता तो आणि काय करावं काही कळत नव्हतं. डोक्यावरचं छत निघून गेल्यासारखं, काही म्हणजे पायाखाली जमीन नाही, डोक्यावर छत नाही, अशी कंडिशन माझी झाली होती. आई-वडील, सासू-सासरे बाजूला सगळे असले तरीही एक जी नवऱ्याची आधार असतो किंवा जे नवऱ्याचा आधार म्हणतो आपण, तो हरपल्यामुळे कदाचित खूप सैरावैरा काहीतरी सुसाट वेगळंच काहीतरी आयुष्य होऊन गेलं होतं, की ज्याच्यामधनं जो संसार होता माझा तो एका रात्रीत मोडून पडला. आणि या संसाराला कसं सांभाळायचं, लोक काय म्हणतील, आता लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन असेल, तर ह्या गोष्टी मला सतावत होत्या. कुठे गेलं तरी हे नेसू नको, हे घालू नको, हे कपडे, हे ते सगळ्या गोष्टी तुमच्या चेंज होतात आणि याच चेंज झालेल्या परिस्थितीतून, याच विचारांमधनं लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन, स्वतःच्या आयुष्याचं आता काय, ह्या गोष्टींचा विचार करता करता एक दिवस मला कळलं की मी आता एक वेगळ्याच रस्त्यावर येऊन पोचले आणि ते म्हणजे होतं डिप्रेशन. कारण लोकांचा सारखा विचार किंवा घरच्यांचा विचार, मुलाचा विचार, स्वतःच्या जॉबसाठी काय करायचं आता, तर ह्या सगळ्या गोष्टींनी मला इतकं पोखरून टाकलं होतं की मी काहीही करायला आता म्हणजे तयारच नव्हते. माझं मन एका ठिकाणी थांबलेलं होतं. अक्षरशः काही गोष्टी मी म्हणजे थांबवल्या होत्या. अक्षरशः स्वयंपाक मी करत नव्हते. बऱ्याच वेळा मेसचा आणूनही मी जेवले आहे, माझा मुलगा आणि मी. आणि असं करता करता एक काहीतरी स्तब्ध आयुष्यामध्ये मला कळलं की मी आता डॉक्टरकडे जायला हवं. आणि मी जेव्हा डॉक्टरकडे गेलं, टेस्ट झाल्या, तेव्हा मला कळलं की आता थायरॉईड, शुगर, BP यासारख्या बऱ्याच व्याधी आपल्याला जडण्याची शक्यता जवळपासच होती. म्हणजे पॉझिटिव्ह काही काही रिपोर्ट्स आले होते आणि यातून आता बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे स्वतःलाच निवडायचा होता. तर हे डिप्रेशन आणि ह्या ज्या टेन्शन आहे यांनी कदाचित माझ्यासारख्या बऱ्याच लेडीजला पोखरून टाकलं आहे, त्यांचं आयुष्यही खराब करून टाकलं आहे. कारण जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याला एका सहाऱ्याची गरज असते. मात्र तो सहारा नसेल तर तो एकटाच या संसाराचा गाडा ओढता ओढता थकून जातो आणि थकल्यानंतर त्याला येणारं डिप्रेशन हे खूप एका विषारी म्हणजे औषधासारखंच तुमच्या शरीरावर काम करतं. हे विष कसं दूर करायचं, तर त्यासाठी काही गोष्टी मी माझ्याच चेंज करायच्या ठरवल्या. मी माझे विचार बदलायचा प्रयत्न केला. कारण मी कंटिन्यू 2-2 तास एका ठिकाणी बसून राहायचे किंवा मला जर चहा घ्यावा वाटला तर 4 वाजता जर चहा घ्यायचा असेल तर तो 6 वाजता मी बनवत होते. म्हणजे एवढा 2 तास मला लागायचा की आता मला हे बनवायचं आहे, हे मला करायचं आहे. ज्या गोष्टी खूपच म्हणजे नाही का आता इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच गोष्टी, खूप म्हणजे खाणं पिणं वगैरे तेवढ्याच गोष्टी मी करायची आणि बाकी सगळं मी सोडून दिलं होतं. मुलासाठीच तेवढं मी तिचं टिफिन बनवणार, तेवढी भांडी वगैरे थोडंसं तेवढंच काम करणार. एक्स्ट्रा मला काहीही करावं वाटत नव्हतं. मात्र आता तर अशी परिस्थिती आली होती की या मार्गावरून आता जर मी मागे गेली तर माझं मुलाचं काय. त्या दिवशी 2 मिनिट थांबले आणि विचार केला. डॉक्टरांनीही मला समजून सांगितलं, कारण औषधं घेणं हा त्यावर पर्याय नव्हता आणि तो मार्ग निवडणं, तुमच्यापैकी कोणी निवडत असेल तर त्यांनीही तो मार्ग निवडू नये.
मार्गच निवडायचा असेल तर स्वतःला बदलण्याचा, स्वतःमध्ये काय चेंजेस करू शकतो की जेणेकरून माझं आयुष्य सगळ्यात छान आणि वेगळं, कारण आज माझ्यावर ही परिस्थिती देवाने केली आहे, देवाने माझ्यावर ही परिस्थिती आणली आहे, मात्र यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर कदाचित मलाच त्यातनं मार्ग काढायचा आहे. तर हा मार्ग काढताना मी एकच ठरवलं की नाही, मला आता स्वतःसाठी जगायचं आहे, कारण माझा पार्टनर जो आजपर्यंत माझ्याबरोबर होता तो मला सोडून पुढच्या स्टेशनला जाऊन थांबला आहे आणि काही दिवसांनी मलाही त्या स्टेशनला जावंच लागणार आहे. मात्र जे राहिलेले आमचे स्वप्न असतील, जे मुलाबरोबरचे बघितलेले आमचे स्वप्न असतील, ते तर मी पूर्ण करू शकते. आणि हा एकच विचार मी माझ्या डोक्यात ठेवला आणि त्या दिवशी मी उभं राहण्याचा प्रयत्न केला की नाही, मला आता उभं राहायचं आहे, काहीही झालं तरी मला उभं राहून माझ्या मुलाला आणि मला सांभाळायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीही घडत नसते आणि कदाचित तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी म्हणजे चांगल्या पण घडवू शकतो आणि घडवलं त्यांनी, म्हणजे घडवत आहे. कारण त्या दिवशी मी जे रोज सायकलिंग करायची ते मी आता परत करायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्या दिवशी तर मी सायकलिंग करायला गेले 6-7 महिन्यानंतर, तर मला पाय उचलत नव्हता, पाय फिरत नव्हता त्या पॅडलवरून. मात्र त्या दिवशी मी थोडंसं चालत, पॅडल फिरवत निघून गेले सायकलिंगला. तर तो 1 तास माझा खूप छान गेला. परत मी निसर्गाच्या सहवासात गेल्यामुळे मलाही खूप छान वाटलं. तर सायकलिंगमुळे हा डिप्रेशन थोडंसं म्हणजे त्यांनी मला खूप मदत केली. थोडं नाही म्हणणार, खूप मदत केली. त्यानंतरची गोष्ट म्हणजे हे डिप्रेशन जेव्हा मी कंटिन्यू झेलत होते, तर त्या 7 ते 8 महिन्यामध्ये, 6-7 महिन्यामध्ये मी कुठलंही गाणं ऐकलं नव्हतं. म्हणजे मला इतकं म्युझिक आवडतं, पण त्या काळामध्ये म्युझिकच ऐकणं मी बंद करून टाकलं होतं. आणि गाणं असं वाटायचं सगळ्या गोष्टी म्हणजे फेल आहेत लाईफमध्ये, आता काहीच नाही राहिले. काहीतरी संध्याकाळच्या वेळेत देवाची गाणी तेवढी लावायची, मात्र बाकी काहीही नव्हतं. तर थोडी गाण्यांमध्ये मी चेंजेस करून बघितल्या. मला आवडीची माझी गाणी लावली, गाणी ऐकली. नंतर तेही रोजचं रुटीनमध्ये थोडंसं चेंज केलं. मला डान्स करायला आवडायचं, तर एखाद्या वेळेस मुलासोबत थोडासा डान्स वगैरे करायला सुरुवात केली. आणि खरं म्हणजे माझं जीवन बदललं तर त्या बुद्ध आणि त्याचा धम्म हा मी जे बुक आहे, म्हणजे मी कुठल्या बुकला प्रमोट करत नाही आहे, मात्र बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक मी जेव्हा वाचलं तेव्हा मला नवरा बायकोच्या नात्यातील ती जवळीकता, आत्मीयता खूप जाणवली. आणि खरंच म्हणजे जेव्हा बुद्ध त्यांच्या पत्नीला सोडून गेले, तर त्या पत्नीने काय करावं ना, तर तिने असंच दुःख करत बसली असेल, तर तिचंही लाईफ तिथेच, तिचा मुलगा तिच्या हाताशी होता, सगळं राज्यकारभार तिच्या हाताशी, ती काय करणार. तर तिचं जेव्हा मी बघितलं, तिच्याशी जेव्हा त्या कॅरेक्टरमध्ये मी जेव्हा वाचलं मी त्या कॅरेक्टरबद्दल, तर तेव्हा त्यातूनही मला भरपूर प्रेरणा मिळाली की नाही, एक स्त्री तिचा कदाचित तुमच्या पार्टनरचं पुढचं ध्येय तो पूर्ण करायला गेला असेल, तर तुम्हाला त्याचे राहिलेले ध्येय तुम्ही पूर्ण करू शकता. त्याच्या आठवणी, त्यांच्या आवडीनिवडी तुम्ही जपू शकता. तर ते पुस्तकही मला खूप मदत करून गेलं या कालखंडामध्ये. गाणी म्हणा, पुस्तकं ह्याने काय होतं की आपल्या मनाचं थोडंसं, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्या गोष्टींमधून आपण आपल्या मनाला थोडंसं काहीतरी, ज्या रुटीन विचार आहे त्यातनं आपण बाहेर नेऊ शकतो. आणि जर आवडीच्या गोष्टी केल्या तर मनही खूप खुश, आनंदी राहतं. तर हेच डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचं एक परत कारण मला मिळालं. नंतर म्हणजे ज्या गोष्टी मला बघा, स्वयंपाक करायचा म्हटला की माझ्या अंगावर काटा उभा राहायचा, जो 6-7 महिन्यामध्ये. त्यातले 1-2 महिने तर मी मेसवर जेवलं. खरं सांगते, मी मेसवर जेवण केलं, कारण मला करावंच वाटायचं नाही. काय घेऊन यायचं, परत ते बनवायचं. तर मी ते सगळं बंद करून मेसवर जेवले. मात्र त्या दिवशी मला कळलं नाही, आज आपण आपला स्वयंपाक बनवू शकतो. आपल्याला हात दिलेत, आपल्याकडे व्यवस्थित बनवण्याची कला आहे, तर आपण का नाही करावं. तर मी त्याही गोष्टी मग सुरुवात केल्या, वेगवेगळ्या डिशेस बनवायला सुरुवात केल्या. नंतर एक गोष्ट म्हणजे मला नटण्याचा आणि खूप छान राहण्याचा, म्हणजे माझ्या मिस्टरांनाही तसा खूप
आवड होती की तू खूप छान राहा, तू व्यवस्थित राहा. खूप छान म्हणजे खूप भारी भारी कपडे वगैरे नाही, पण जे आहे तेच, पण खूप सुंदर असं लूक त्यांना माझं आवडायचं. आणि परफेक्टली म्हणजे व्हाईट कलर त्यांचा खूप फेवरेट होता. तर तो व्हाईट कलर मला पण आता माझाही फेवरेट झाला आहे. आणि मला असे ते जरी कलर मी घालत असले तरीही मी थोडंसं लाईफमध्ये चेंज म्हणून खूप कलरफुल असे ड्रेसेस घेतले की डायरेक्ट थोडासा मस्टर्ड किंवा राणी कलर, ग्रीन कलर, रेड कलर असे छान जे एखादी नवीन नवरी घालते तसे कलर मी घेतले. कारण हे जे पेस्टल कलर घालून, कारण समाज काय म्हणेल या भीतीने मी सगळे असे पेस्टल कलर घालायला सुरुवात की तुम्हाला माहिती आहे की आजही एखादी विधवेने जर लाल रंगाचा ड्रेस घातला तर तिला हजारो लोक नावं ठेवतात. मात्र तेच गोष्ट मी सोडायची ठरवली, कारण मला आवडता कलर मी घालणार हेच मी ठरवलं. आणि वेगवेगळ्या कलरफुल ड्रेसेस मी घातले. म्हणजे काय असं नाही की कलरफुल ड्रेसेस घातल्याने, पण त्यातून थोडंसं तुमचं जे कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो बूस्ट होतो. तुम्ही छान दिसताय, तुम्ही लोकांना आवडताय, तुम्ही व्यवस्थित हे कॅरी केलं आहे असं तुम्हाला वाटतं. आणि जेव्हा तुम्ही असं वाटतं ना तेव्हा तुमच्यातील कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. तुम्ही कुठलं काम करताना खूप आनंदित असता. आणि हाच आनंद आपल्याला जेव्हा आपल्या डिप्रेस किंवा टेन्शनमधनं बाहेर काढतो ना तेव्हा आपण आपल्या स्वतःला खऱ्या रीतीने भेटलेलो असतो. कारण आनंद दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. माझ्या आयुष्यातही एवढं मोठं दुःख देवाने मांडून ठेवलं, पण कदाचित आता त्याला पर्याय नाही आहे माझ्याकडे किंवा त्यावर माझ्याकडे बोलण्यासारखंही काही नाही आहे. मात्र आहे ती परिस्थिती स्वीकारणं आणि त्याला अतिशय चांगलं बनवणं, अतिशय रंगतदार, अतिशय सुंदर असं बनवणं हे आपल्याच हातात आहे. तर एवढंच मला या सगळ्या गोष्टीतून शिकायला मिळालं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कारण अशाच बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या या विचारांमध्ये अजूनही गुंतून पडल्या आहे की समाज, घरचे, हा तो काय म्हणेल, आणि याच्यातनं येणारं त्यांचं टेन्शन. कारण त्यांच्या चेहऱ्यावरून सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात, डोळ्यातून त्यांचे अश्रू आपल्याला सगळे बोलत असतात, मात्र आपण त्यांची कुठलीही काळजी करत नाही आणि काहीही त्यांना बोलून मोकळं होतो. त्यांना कोणी मोकाट म्हणतं, कोणी काही म्हणतं, तर त्या गोष्टी आपण लक्षात न घेता आपल्या जर आजूबाजूला अशा कोणी मैत्रिणी असतील किंवा आपण स्वतः जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच स्वतःला बदला. स्वतःच्या आनंदी आयुष्याच्या कल्पना ज्या तुम्ही रंगवल्या होत्या त्या कदाचित तुमचे मिस्टर जरी नसतील तरी आज त्यांचं अस्तित्व समजून, तुमच्याबरोबर आहे असं समजून तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करू शकतात. आपले मुलं आहेत, त्यांच्यात आपण त्यांचं अस्तित्व शोधू शकतो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आनंदाला खूप म्हणजे वेगळी झालर देत असतात. बट नॉट द लिस्ट असा गोष्ट म्हणजे यूट्यूब चॅनल. तर हे यूट्यूब चॅनल काढलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला वाटलं होतं की नाही, आपल्याला लोक नावं ठेवतील, आपण एक विधवा असं म्हणतात ना आपल्याला. आणि आता आपण असं जर काही लाईफस्टाईलबद्दल किंवा याच्याबद्दल बोललो तर लोक म्हणतील हां मस्त चाललं हिचं, मस्त बोलती आहे काय काय, आणि काहीच वाटत नाही हिला, अशा टाईपच्या गोष्टी ऐकायला येतील. मात्र तरीही मी त्या सगळ्या निगेटिव्ह कमेंट पॉझिटिव्ह घ्यायला सुरुवात केली. आणि आज मी चॅनलही सुरू केलं, तुमच्याशी बोलते, त्या माध्यमातून माझा कॉन्फिडन्सही वाढला आहे. आणि खरंच हेच आपल्या आयुष्यामध्ये जर गोष्टी घडत असल्या तर आपण एक चांगलं निरोगी आयुष्य जगलं की कोणती परिस्थिती कोणावर येईल हे आपण सांगू शकत नाही. जर तुमच्यावरही अशी काही परिस्थिती आली असेल तर त्याचा बाऊ न करता, त्याचा रूपांतर डिप्रेशनमध्ये न होऊ देता, आपल्या कोमल नाजूक अशा मुलांना आपल्याला घडवायचं आहे, सांभाळायचं आहे, त्यांचाही विचार करायचा आहे, हे लक्षात घेऊन एक मर्यादेमध्ये राहून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, शिकू शकतो आणि आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक करा. कारण तुमचे लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि मला प्रेरणा देतील माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.